नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते बरं का. पहिलं तर बघून घ्या राडा किती पडला ह्या ब्लाऊजचा. सगळे कॅरी बॅग ब्लाऊज कट केलेले, परत साड्या टिपा टिपा मारायला आलेल्या, ब्लाऊज अस्तर दोरा सगळं खाली पडले. कारण मीच टाकून दिले खाली, मशीनवरती जागाच नव्हती म्हणून खाली फेकले. आणि ही कचरा तर काय ब्लाऊजचा होतच असतो, तर ह्याला पण उचलायचं आहे. तर इकडं पण आहे बरं का, निमा अर्धा. हो का. तर आताच मशीन बंद केली मी. तुम्हाला मी दाखवते मी आज किती ब्लाऊज शिवलेत मशीनवर. सकाळी मी 11 वाजता मशीन चालू केली होती, आता 4 वाजता बंद केली. कारण ब्लाऊजच तेवढे अर्जंट आले होते. तर थांबा मी तुम्हाला दाखवते मी आज शिवलेले ब्लाऊज कसे शिवलेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा कसे शिवलेत. तर ही बघा कचरा. तर चला तुम्हाला दाखवते मी आज ब्लाऊज शिवलेले. मशीनवरच बसले, मशीनवर बसूनच व्हिडिओ पण बनवते. आणि ब्लाऊज मी अशा खुर्चीला, आम्ही ज्या खुर्चीवर बसते ना ब्लाऊज शिवायला, त्या खुर्चीलाच अडकून ठेवलेल्या असतात. तर एक एक करून तुम्हाला दाखवते मी. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कसे शिवलं मी. तर हो का, खुर्चीलाच गुंतवून ठेवलं मी. शिवले की इथं टाकते, शिवले की इकडे टाकते, म्हणजे इकडच्या साईडला टाकते. एक मिनिट. हा बघा, गोलगळा आहे, लेस लावली फक्त. अस्तर पण माझंच आहे. आणि ब्लाऊज बघा बघा, ह्याचा आहे, कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्ही किती शिलाई देता कमेंटमध्ये नक्की सांगा. हा झाला एक ब्लाऊज. आणखीन दुसरा दाखवतो तुम्हाला. हा बघा, बाह्यांना बघा कसे डिझाईन केली. अशा बाहेर सांगितल्या होत्या तिने. लेस लावली बाह्यांना आणि चुन्याची बाही काढली पॅच लावून. हा पण गोलच गळा आहे बघा, गोल गळा आहे ना. अस्तर माझंच आहे, परत नॉड लेस टोटल माझंच आहे. फक्त तिने पिसा आणून दिला होता. मुलगी आहे, आत्ता नवीन लग्न झाले, तर तिने आणून दिला होता आणि तिला लगेच लागत होते ब्लाऊज. तर बघा, ह्याची पण शिलाई सांगा मला कमेंटमध्ये. तर हा ब्लाऊज का नाही, हे प्रिन्स कट आहे. हा प्रिन्स कट आहे, ह्याची पण शिलाई सांगा. आणि तिसरा ब्लाऊज. आणि काय झालंय माहिती का, तिन्ही ब्लाऊज एकाच कलरचे आहेत. आता म्हणताना एकसारखेच कलर कसे दाखवायला लागल्यात, पण एकाच कलरचे तिन्ही ब्लाऊज आहेत. एक तिच्या मम्मीचा आहे, एक तिचा आहे, आणि हा दुसऱ्या कस्टमरचा आहे बघा. याचा डीप गळा आहे. लटकन तुम्हाला दाखवते मी, लटकन कसलं भारी केलं मी ह्याचं. किती छान झाले बघा लटकन, आहे का, एकदम नाजूक नाजूक. परत त्याला लेस लावली, जी गळ्याला लावली होती तीच लावली ही तुम्ही. किती छान झाले. ह्याचा गळा बघा कसा आहे. तर डीप आहे ह्याचा गळाले, म्हणजे ती थोडीशी जाड आहे ना, जिचा ब्लाऊज आहे ना ती थोडी जाड आहे. मग म्हणली मला डीप गळा पाहिजे, तर म्हणलं ठीक आहे डीप गळा तर डीप गळा. शेजारी ताट आहेत, मी एकटीच घरी होते, जेवण पण इथंच केले, मशीनवर बसूनच जेवण केलं, तिथं पाठीमागं ठेवलं त्याच्यामुळे तिथं ताट आहे. तर बघा, हा पण प्रिन्स कटच आहे. किती छान आहे, मला आता कलर खूप आवडतो ह्यो बघ. हां, मेन म्हणजे लेस राहिली ना सांगायची. लेस बघा किती छान आहे, डबल खड्यांची लेस आहे, डबलची लाईन आहे बघा. हे झाले 3 ब्लाऊज. शिलाई सांगा मला कमेंटमध्ये किती देता तुम्ही. मग मी तुमची कमेंट वाचल्याच्या नंतर मी सांगेन की मी शिलाई किती घेते. टोटल 3 ब्लाऊजला अस्तर माझंच आहे, लेस बी मीच लावले, आणि नॉड पण, म्हणजे सगळं माझंच आहे या ब्लाऊजला. फक्त त्यांनी पिसा आणून दिलात. तर कसे वाटले आज शिवलेले मी ब्लाऊज बघा. आणि सगळं घरातलं काम उरकून मी ब्लाऊज शिवले बरं का. नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटले. तर ह्याला फक्त काय हुकं राहिलं, त्याला हात शिलाई वगैरे काही नसते. हुकं लावून घेणार आता आणखीन 2-3 शिवून, पण आज नाही शिवणार मी. आता कंटाळा आलाय मला. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.